हाय मुलांनो, आज आपण युनिट 6 मधला युनिट 6 बघणार आहोत, ज्याच्यामध्ये आपल्याला मूव्हिंग अबाउट म्हणजे एका ठिकाणाहून दुसरीकडे जाणे. तर त्याच्याबद्दल आपले लेसन असणार आहे. तर हा लेसन आहे चॅप्टर 16 नंबरचा लेसन आहे. व्हेकल्स म्हणजे गाड्या. वी यूज कार्स, buses, bicycles and trains to go from one place to another. आता एका ठिकाणाहून दुसरीकडे जाण्यासाठी आपण काय काय वापरतो. आता समजा तुम्हाला दुसऱ्या कुठेतरी एखाद्या लांब गावाला जायचं आहे, मग तुम्ही कशाने जाता? बसनी जाता, एसटीने जाता, बरोबर. खूपच लांब असेल तर मग आपण ट्रेनने सुद्धा जातो, आगगाडीने जातो, हो की नाही, रेल्वेने जातो. आणि जवळच जायचं असेल तुम्हाला तर तुम्ही सायकलने जाता, कारने जाता. म्हणजे आपण एका ठिकाणाहून दुसरीकडे जाण्यासाठी कार्स, बसेस, बायसिकल म्हणजे सायकल आणि ट्रेन्स म्हणजे रेल्वे, तर यांचा वापर करतो. दे आर कॉल्ड व्हेकल्स. मग या सगळ्यांना काय म्हणायचं? तर व्हेकल्स म्हणजे गाड्या असं म्हणायचं. वी ऑल्सो यूज देम टू सेंड गुड्स फ्रॉम वन प्लेस टू अनादर. आणि आपणच फक्त त्याने फिरतो का? तर नाही, आपण म्हणजे ट्रेनमधून गुड्स म्हणजे वस्तू सुद्धा एका ठिकाणाहून दुसरीकडे पाठवू शकतो. आता आपण बघणार आहोत व्हेकल्स ऑन लँड म्हणजे जमिनीवर चालणाऱ्या आपण गाड्या बघणार आहोत. तर जमिनीवर म्हणजेच रोडवेज म्हणजे रस्त्याने जाणाऱ्या, अँड रेल्वेज म्हणजे रेल्वेने जाणाऱ्या गाड्या बघणार आहोत. ठीक आहे. तर आता इथे टांगा पाहिजे होतं. टांगाज, बुलक कार्ट्स, बायसिकल्स, स्कूटर्स अँड रिक्षाज आर यूज टू ट्रॅव्हल शॉर्ट डिस्टन्सेस. शॉर्ट म्हणजे लहान, डिस्टन्सेस म्हणजे अंतर. तर लहान अंतरावरती जायचं म्हणजे तुम्हाला इथेच कुठंतरी जायचं असेल तर आपण टांगा, हे बघा इथे टांगा आहे म्हणजे घोडागाडी, बुलक कार्ट्स म्हणजे बैलगाडी, बायसिकल म्हणजे सायकल आणि स्कूटर म्हणजे अशी टू व्हीलर आणि रिक्षा, याने आपण इथे जवळच जाऊ शकतो. बसेस, कार्स अँड ट्रेन्स आर यूज्ड फॉर लॉंग डिस्टन्स ट्रॅव्हल. लॉंग म्हणजे खूप लांब तुम्हाला जायचं आहे, मग त्याच्या वेळेस तुम्ही कार, बस आणि ट्रेनचा वापर करता. ऑल लँड व्हेकल्स मूव्ह ऑन व्हील्स. आता या सगळ्या ज्या गाड्या आहेत त्याला बघा, प्रत्येकाला व्हील्स म्हणजे अशी चाके आहेत. जी लँड व्हेकल्स असतात, जमिनीवर चालणाऱ्या गाड्या असतात, तर त्याला काय असतात? चाके असतात. ठीक आहे. आता बघूयात आपण व्हेकल्स ऑन वॉटर म्हणजे पाण्यावर चालणाऱ्या ज्या गाड्या आहेत ते बघूयात आपण. ठीक आहे. तर ती कशी असतात? बोट्स, शिप्स अँड स्टीमर्स आर यूज टू क्रॉस रिव्हर्स अँड ओशियन्स. आता पाण्यावर चालणारे, पाणी कुठं असतं? तर रिव्हर म्हणजे नदी आणि ओशन म्हणजे मोठे समुद्र. तर जे नदीमध्ये जर आपल्याला जायचं असेल तर आपण अशा छोट्या बोटचा वापर करतो. बोट, शिप, आणि ही मोठी शिप आहे बघा, तर ही आपण समुद्रामध्ये, ओशनमध्ये याचा वापर करतो. ठीक आहे. तर बोट, शिप आणि स्टीमर्स, तर यांचा वापर करून आपण पाण्यावरती इकडून तिकडे जाऊ शकतो, एका ठिकाणाहून दुसरीकडे जाऊ शकतो. ठीक आहे, समजलं. आता आपण बघूयात व्हेकल्स इन द एअर. आता हवेमधली वाहतूक कशा प्रकारे चालते. ठीक आहे. तर आपण बघतो की नाही, आकाशामध्ये आपल्याला काय काय दिसतात? एरोप्लेन दिसतं, हेलिकॉप्टर दिसतं, हो ना. एरोप्लेन्स अँड हेलिकॉप्टर्स आर यूज टू ट्रॅव्हल बाय एअर. मग हवेमधून जर तुम्हाला प्रवास करायचा असेल, हवेमध्ये जर कुठे जायचं असेल तर आपण एरोप्लेनने जातो किंवा हेलिकॉप्टर्सने जातो. दे आर द फास्टेस्ट वे टू ट्रॅव्हल. आणि सर्वात जास्त स्पीड, फास्ट कोण असतं? एरोप्लेन आणि हेलिकॉप्टर असतात. ठीक आहे, समजलं. आता क्लासरूम ॲक्टिव्हिटी. तुम्हाला क्लासरूममध्ये काय ॲक्टिव्हिटी करायची आहे? डिस्क्राईब द डिफरंट व्हेकल्स यू हॅव ट्रॅव्हल्ड इन सो फार. तर तुम्ही कोणकोणत्या व्हेकल्सनी, कोणकोणत्या गाड्यांमधून गेलेला आहात,
तर त्याचं वर्णन करायचं आहे. जर म्हणजे तुम्ही सायकल चालवत असाल तर म्हणायचं मी सायकल. आता तुम्ही बुलक कार्ट, बैलगाडीतून गेला आहात का? बैलगाडीत बसलाय का? नाही. तर शक्यतो आता बैलगाड्या राहिल्या नाहीत, पण जर तुम्ही गावाला गेलात, बैलगाडीत बसला असाल तर त्याचं वर्णन करायचं. ठीक आहे. एरोप्लेनमधून गेला असाल तर स्कूटरमधून, स्कूटरवरून, ऑटो रिक्षातून, बसमधून, कारमधून, ट्रेनमधून, ज्या ज्या गाड्यांमधून तुम्ही प्रवास केलेला आहे तर त्याच्याबद्दल तुम्हाला तिथे सांगायचं आहे. ठीक आहे. रिमेंबर, हे लक्षात ठेवा. फर्स्ट, वी यूज व्हेकल्स टू गो फ्रॉम वन प्लेस टू अनादर. एका ठिकाणाहून दुसरीकडे जायचं आहे. अनादर म्हणजे दुसऱ्या ठिकाणी. तर आपण व्हेकल्सचा, गाड्यांचा वापर करतो. सेकंड, डिफरंट काइंड्स ऑफ व्हेकल्स मूव्ह ऑन लँड, वॉटर अँड इन द एअर. तर जमिनीवर, पाण्यामध्ये आणि हवेमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या आपल्याला व्हेकल्सचा, गाड्यांचा वापर करावा लागतो. हो ना. ज्या जमिनीवर स्कूटर चालते जमिनीवर, ती पाण्यात चालणार आहे का? नाही. तिथे बोटचा वापर करावा लागणार आहे. हवेत चालणार आहे का? नाही. तिथे एरोप्लेनचा वापर करावा लागणार आहे. म्हणजे प्रत्येक ठिकाणी वापरण्यात येणारी जी वाहतुकीची साधने आहेत म्हणजेच व्हेकल्स आहेत, तर ती वेगवेगळी आहेत. समजलं? ओके. बाय बाय.